आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। या गर्दीत एवढं काय विशेष आहे? अहो, एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार, म्हणूनच मी इथे आले। ढसाढसा रडत होती की 3.5 वर्षाच्या मुलीसोबत जर असं घडतंय तर आपला देश असा कसा आहे? पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर केला। बळाचा नाही, ते त्यांचं कर्तव्य करतायत। मी आज एक मुलीचा बाप म्हणून, मुलीचा वडील म्हणून मी आज या आंदोलनात सहभागी झालोय। माझी आपल्या माध्यमातून न्यायालयाला आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या आरोपीवर कारवाई करावी। आपण स्वतः सत्तेमध्ये आहात, सत्तेत असताना देखील आपल्याला आंदोलनाची वेळ काय सांगता? सत्ता असो नसो हा पाठ नाहीये, हा एक मुलीच्या वडिलांचं कर्तव्य मी आज निभवतोय। काही गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनाच्या असतील तर त्या मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला शब्द दिलेले ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून लवकर फाशी झाली पाहिजे, पण त्याच्यासाठी आम्ही सर्व आज रस्त्यावर उतरलो। मालेगावकर म्हणून, एक मुलीचे वडील म्हणून मी माझं कर्तव्य पार पडतोय। माझ्या सारख्यालाही एक भावना आहे की उद्या माझ्या सारख्याची पण एक मुलगी आहे, तिच्यावर काय दिवस येऊ शकतात। त्याच्यामुळे ह्या ज्या अशा काही केसेस होत आहेत यांना लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी नवीन कायदा तयार करून जलद गतीने हे प्रोसिजर झाली पाहिजे। याच्यासाठी या यज्ञाताईला तर आम्ही यावेळी वाचवू नाही शकलो, पण तिच्या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देऊन भविष्य काळातल्या जेवढ्याही यज्ञाताईंवर हे काही अत्याचार होणारे असतील तर त्या नराधमांना याचा शिक्षेपोटी, भीतीपोटी त्यांना हे होईल आणि ते थांबतील, जेणेकरून भविष्यातल्या मायलेकी या सुरक्षित राहतील। याच्यासाठी हे आजचं आंदोलन होतं। जे काही यज्ञाताईसाठी आपण जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनाचं आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला लिहून दिलेलं आहे की 4 दिवसाच्या आत त्याची पिशी संपेल आणि ते आता त्याला कस्टडीत घेऊन लगेच न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार। ठीक आहे, आपण पण त्यांना एक गोष्ट सांगितलेली आहे, जर हे 8-15 दिवसात त्याच्यावरची पुढची लवकरात लवकर पिशी संपवून पुढची कारवाई नाही झाली तर आम्ही पुन्हा एकदा डोंगराळ्यातल्या सर्व प्रॉपर मंडळीला घेऊन आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू, परत आम्ही कायदा हातात घेऊ। सरकारमध्ये जरी आपण असलो पण आपल्या पण मायबेटी आहेत, त्याच्यामुळं आपण ही भूमिका घेत असताना आपण कुठल्याही गोष्टीचा मागं पुढचा विचार करणार नाही, कारण की हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा नियम आहे। कायदा हा सर्वांना सारखा आहे। आपलं हे आंदोलन कायद्यात काही बदल झाला पाहिजे, जेणेकरून हे अशा काही घटना घडत आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी नवीन कायद्याचं त्याच्यात हे झालं पाहिजे। याच्यासाठी आपलं आजचं आंदोलन होतं। तुम्ही सर्वजण त्या आंदोलनात आले, त्याच्यामुळे या गोष्टीचं तर आभार मानू शकत नाही, कारण की आपलं ही जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे। फक्त तुम्ही आता मी तुम्हाला एकच विनंती करतो, माझ्या विनंतीला मान देऊन
पुढच्या 5व्या मिनिटाला इथं मला एकही जण नको आहे. ठीक आहे, मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आता पुढच्या 5व्या मिनिटाला एकही जण नको मला इथे. आता सांगायची वेळ येऊ देऊ नका. आता प्रेमात शांततेत आता एकानेही प्रश्न न करता बाहेर न थांबता प्रेमात सर्वांनी बाहेर. ठीक आहे, चला. योग्य कायद्यानुसारची त्यांनी आमच्यावर कारवाई केली. आम्ही त्या कारवाईला समोर जातो आहोत. पण आम्ही ह्या कारवाईला इथेच न थांबता पुढच्या काही दिवसात परत जर त्याच्यावर कठोरात कठोर त्याला फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. यात कुठल्याही मी आपल्या माध्यमां थ्रू सर्वांना विनंती करतो की यालाही कुठल्या पक्षा थ्रू किंवा कुठल्या राजकारणा थ्रू ह्या गोष्टीला बघू नका. मी आज ह्या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला 4 वर्षाची मुलगी आहे. ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती. तिच्यावर जे झालंय ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते. हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेकींचा आहे, भारतातल्या लेकींचा आहे. त्यांच्यासाठी, लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही नीच वृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं. नुकतंच परवा पण मालेगावी एका मुलीवर अत्याचार झाला, तिच्यावर पण सेम हे झालं. त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष, मी एक ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून, मी एक मुलीचा बाप म्हणून या आंदोलनात सहभागी. पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की 4 दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण हे करू. आपण म्हटलं की मंत्र्याचा मुलगा म्हणून आंदोलनात नाही सहभागी झाला, परंतु आता या मंत्री महोदयांकडे, या सरकारकडे तुमची काय मागणी? त्यामुळे सरकारी पक्षामध्ये आहात. मंत्री महोदयांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू. पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाहीये तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाहीये आणि शासकीय वकील जोपर्यंत भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो. तर आमची एवढीच भूमिका आहे की जर गुन्हेगार आपल्याला सापडलेला आहे, गुन्हा सिद्ध होतोय तर काही गोष्टी आपण जलद गतीने त्या झाल्या पाहिजे एवढी आम्हाला आमची फक्त मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना, प्रशासनाला, न्यायालयाला विनंती. आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनानेच त्यांनी आम्हाला पण सहकार्य. हाच बदल झाला पाहिजे की ह्या ज्या आपल्या छोट्या बालिका आहेत, मुली आहेत, छोटे मुलं आहेत, त्यांच्यावर पोस्को अंतर्गत, त्याला आपण पोस्को म्हणतो, त्याच्यात ह्या बालकांवर जो काही अत्याचार होते त्याच्यात कायद्याच्या दृष्टिकोनाने कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे काही पूर्ण आपली न्यायव्यवस्था आहे जिला एक कालावधी लागतो, महिने वर्षानुवर्ष लागतात, तर त्या कॅटेगरीत न बसवता त्या कुठेतरी ह्या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे एवढंच. पोलिसांनी तुम्हाला ताब्यात करतायत बघा, असं बिलकुल नाही आहे. ते त्यांचं कर्तव्य निभावत आहेत, आम्ही आमचं कर्तव्य निभावतो आहोत. आपल्याला सर्वांना मिळून, मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला सर्वांना मिळून हा सर्व विषय साईडला ठेवून ह्या विषयाकडे गांभीर्याने बघायला पाहिजे. त्या दृष्टिकोनाने आपण त्या विषयाला बघा. मी पूर्ण आंदोलनात कुठेच फ्रंटला नव्हतो, कुठेच पुढे आलो नाही. याच्याकरताच आलो नाही की या विषयाला कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वरूप प्राप्त नाही झालं पाहिजे म्हणून लेखी आश्वासन दिलं अशी पण आपली मागणी आहे. मला वाटतं मी सांगण्यापेक्षा नागरिकांना ज्यांच्याकडनं अपेक्षा पूर्ण होती असे चांगले वकील आम्हाला सरकारी, उज्ज्वल निकम साहेबांचं तर नाव आहेच, पण त्यांनी तेवढा वेळ देऊन जर ते कधी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वीकार करू. आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीचा, जेणेकरून ह्या विषयाचा लवकर न्याय निवडा होतो. त्यांनी लेखी स्वरूपात बघा, जेव्हा मॉप असतो त्याच्यात काही मॉपचं म्हणणं असतं की दरवेळी, आता जसं की मागच्या वेळी आमच्या आजनवडेल गावात पण लेखी स्वरूपात आश्वासन दिलं गेलं होतं. त्या बालिकेवर पण तिच्यावर अत्याचार होऊन तिला बांधून विहिरीत टाकून देण्यात आलं होतं आणि आज तो हरामखोर जामीन घेऊन तो मोकट बाहेर फिरतोय. ही गोष्ट वेगळी आहे की तो आता मालेगाव जिल्हा, नाशिक जिल्हा सोडून तो दुसरीकडे स्थलांतरित झाला. पण आमचं हेच म्हणणं आहे
जर आरोप सिद्ध होत आहेत, सर्व गोष्टी सिद्ध होत आहेत, तर मग या लोकांना बाहेर येण्याचं परत दुसरा काही गुन्हा करण्यासाठी आपण यांना बाहेर सोडतो का? आमची पूर्ण म्हणजे हा विषय ठीक आहे, आज आपण छोट्या प्रमाणात घेतला असेल, हा विषय संपूर्ण भारतात, महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात हा विषय झाला पाहिजे की ह्या विषयांकडे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघण्याची गरज आहे.